नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईट्स एनिथिंग. आणि आज मी तुम्हाला आपलं घरीच भंडाऱ्यासारख्या बट्टा कशा बनवता येईल ते दाखवते. तर मी रेसिपीला आता सुरुवात करते. हे बघा ताईंनो, बट्टी बनवण्यासाठी मी काय काय सामग्री घेतली आहे ती एकदा तुम्हाला दाखवून देते. हे बघा, याच्यात तरी लसूण घ्यायचा राहिला आहे. आता मी कुटून घेते. तुम्ही लसूण टाका नक्की. कुटून घ्यायचं विसरून गेले. आता कुटून टाकते मी याच्यात भिजवताना. तर हे खायचा सोडा घेतला, लहान चमचा असेल तो. आणि हा ओवा घेतला. ओवा हातावर बारीक करून टाका. आणि थोडेसे खलबत्त्यात कुटून जिरे घेतले. आणि हे धने पण खलबत्त्यात कुटले. मीठ घेतलं. आणि हे कोथिंबीर जर नसन तर कसुरी मेथी टाकली तरी पण छान लागतं. तर आता हे पीठ घेतलं, एवढं 8-9 पोळ्या होईन असा एक अंदाजे पीठ घेतलं. आता हे बट्ट्या म्हणलं की थोडं लेकरांना पण जास्तच आवडतं. आता हे एवढं पीठ असलं ना 8-9 पोळ्याचं, त्याला एक एवढी वाटी रवा आणि एवढी वाटी बेसन पीठ तुम्ही घालू शकता. आता मी अंदाजे टाकणार आहे माझा असं रव्याचं पॅकेट पकडून. त्याच्यावर अंदाज काढा तुम्ही. आता बघा, छोटी वाटी, एक छोटी वाटी. याला ठोसर रवा पण चालून जातो. आणि बेसन पीठ ह्या चमच्याने 2-3 चमचे घालणार आहे मी. हे बघा, छोटी वाटीच समजून चाला तुम्ही. बेसन पीठ पण. तर हे सगळं सामान तुम्हाला दाखवलेलं हे सगळं टाकून घेते. आणि इथं आमची पोह्याची कढाई, आता मगाशी पोहे करून खाल्ले तर त्यात असं कडकडीत तेल बनवून घेतलेले. कडक करून ते ठेवलं. एकदम कडक झालेल्या तेलाचं मोहन आपल्याला यात घालायचं, जेणेकरून बट्ट्या आहे ना मस्त अशा खुसखुशीत होतात. तर लसूण कुटून घेतला मी. आणि थोडा हळदी पावडर पण घेतला. आता हे यात घालून घेते. आणि आता हे जे एकदम कडकडीत केलेलं तेल आहे ना ते त्यात घालून घ्यायचं. आणि पीठ आहे ना तेल थंड झाल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं. हातावर चोळून घ्यायचं. आता मला मोबाईल एवढं धरायला नाही म्हणून मी चोळवताना आता नाही दाखवत. चांगलं चोळून घ्यायचं आणि मग मळायचं. आपलं कचोरीला याला कसं आपण हातावर त्याला हे करून घेतो तसं करायचं. आणि हे ना एकदम प्लेन असं नाही मळायचं, ओबडधोबडच मळायचं जरा. म्हणजे मग ते भंडाऱ्यातल्या बट्ट्यांना कसं टेक्स्चर असतं तसं येईल. एकदम प्लेन नाही मळायचं. कोणी गव्हामध्ये सोयाबीन किंवा मक्का टाकून दळून आणते, तशा पण चांगल्या होत्या. पण मी अजून काही ट्राय नाही केलेल्या. आईने मी बनवते तसे. पण मी मक्का सांगते ना तर मक्काच भेटली नाही मला अजून. ज्यावेळेस मक्का आणून त्यावेळेस नक्की दाखवून तुम्हाला. तर हे बघा, एक कालवून घेतलं. आता मी मळून घेते भातवाडी खाली ठेवून. आणि पीठ आहे ना ओबडधोबड मळून घेते मी. आता मदत भाऊ आलता ना त्यावेळेस केलत्या मी. तर मी त्या इडलीच्या भांड्यात वाफून केलत्या, अशा डायरेक्टवाल्या नव्हत्या केल्या. गॅस पिठाच्या त्या वाफून पण होतात. ह्या आहे ना एकदम भंडाऱ्यात बनतात तसंच दाखवणार मी तुम्हाला. आणि मधातच रेसिपी दाखवताना खूप मच्छर चावू लागले. मग मी मधातच एकडा कचवा लावला. ते लसूण नाही त्या प्लेटीत किती पण रेसिपीचं सामान जमा केलं तरी एखादा आयटम विसरूनच जातो. मग मी ते बघितलं, म्हटलं अरे लसूण राहायला ठेसायचा. मग ते पण ठेसून आणला निर्मळ करून. आणि आपला मल्हार झोपेले तोपर्यंत रेसिपी आवरावं पण लागते. आता ज्या ताई रेसिपी व्हिडिओ शूट बनवत्या त्यांना एक्सपिरियन्स आहेच रेसिपी बनवताना राडा किती होतो म्हणून. तर आपले ह्या व्हिडिओला लाईक करा. स्ट्रगल करून मी तुम्हाला दाखवते बट्ट्याची रेसिपी. आज यांना शनिवार आहे ना तर म्हटलं आज बट्ट्यावरूनच करावं.
ओबडधोबड मळून घ्यायचं ताई नो. हे पीठ जे आहे ना ओबडधोबड मळायचं, एकदम असं प्लेन नाही मळायचं. हे असं ओबडधोबडच मळून घ्यायचं आहे. आणि मला उठण बिठण ना आपली रेसिपी पटकन आवरली पण पाहिजे म्हणून एकीकडे तेल पण ठेवलं तापवायला, म्हणजे इन्स्टंट होऊन जाईन आपल्या बट्ट्या. एकदम ओबडधोबड मळायचे, असं प्लेन नाही करायचे. हे बाय असं ओबडधोबडच करून घ्यायची गोळी. तुम्हाला जेवढे छोटे वाटले छोटे, मोठे वाटले मोठे. आता आम्हाला छोटे छोटेच आवडते एवढ्याने. हे असे ओबडधोबड करायचे. तळताना एकदम कमी गॅसवर तळायच्या बरं. चांगला बदामी कलर होऊन द्यायचा, जेणेकरून काय होतं आतमध्ये कच्चं नाही राहत. वरण इकडं बट्ट्या होईपर्यंत म्हणलं वरण टाकून घेते. मल्टीटास्किंग मध्ये काम करावं लागतं, कारण मला रडायची भीती जास्त असते मला. आता या वरणामध्ये टोमॅटो टाकलाय कट करून, त्यात कोथिंबीर टाकते, कढीपत्ता टाकते आणि हिरव्या मिरच्या टाकते. एवढं टाकायची सवय आहे मला. आणि फोडणी देताना गूळ चिंच भिजत टाकत असते मी. आणि तेजपत्ता खडे मसाले पूर्ण टाकते. आणि मोहरी थोडी जास्त टाकते जर बट्ट्यासोबत वरण बनवत असेल तर. मोहरी जिरे कमी पण मोहरी, कारण मोहरी दिसून येते आणि खायला टेस्ट भारी लागते. आणि ते सांबर मसाला नसतो का, ते एक मसाला टाकते मी, कांदा लसूण मसाला. तर वरण मी एखाद दिवशी दाखवून तुम्हाला एकदम डिटेलिंग मध्ये. हे बघा आता बट्ट्यांना एकदम करेक्ट कलर आलेला आहे. अशा झाल्यावर काढून घ्यायचे. हे बघा ताईंनो, तेवढ्या कणिकमध्ये माझ्या एवढ्या बट्ट्या तळून झालेल्या आहे. आणि 3 किंवा 4 बट्टीमध्ये एका जणाचं पोट आरामशीर भरतं. आता हे बघा भरपूर सारे असे आहे. 4 4 4 बघा, आमचं पोट भरून पण उरतात. म्हणजे थोडा थोडा भात तर आपण खातोच ना. आणि याच्यासोबत काल जो व्हिडिओ दाखवला कोशिंबीर बनवा तुम्ही, बापरे, कोशिंबीर, वरण बट्ट्या, ठेसा लयच भारी लागते. आणि बघा तेल, विशेष करून तेल दाखवते मी तुम्हाला. किती कमी तेलामध्ये एवढ्या बट्ट्या तळून झालेल्या आहे. वाफवलेलं नाही, काही नाही, उलट वाफवलेल्या बट्ट्यांना जास्त तेल पितात त्या. आता हे बघा तेवढं तेल टाकलं जाऊन त्याच्याहून थोडंसंच संपलेलं आहे तेल माझं. बरंचसं तेल तसंच आहे. हे बघा अशा पद्धतीच्या आपल्या छान अशा भंडारा स्टाईल बट्ट्या तयार झालेल्या आहे. आणि आजचा बट्ट्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. प्राची मला नेहमी सांगते, पण माझ्याकडून नेहमी गलत होऊन जातं. छान झाल्या पण बट्ट्या, लई टेम्पटिंग दिसायला. अशा खायला सुद्धा एकदम मस्त. तुमचे लेकरं बाळा करून पहा तुम्ही, एकदम आवडीने खाणार, सगळे आवडीने खाणार.